तू ही रे माझा मितवा प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता समोर आलेला आहे। आपण आजच्या भागात पाहिले की नम्रताची कारस्थानं करण्याचं काही थांबत नाहीये आणि ती या सगळ्यामध्ये नवीन कारस्थानं करण्यासाठी मात्र आता सज्ज झालेली आहे। ज्या वेळेला नम्रता नवीन कारस्थानं करण्यासाठी सज्ज झाले आणि त्याच वेळेला मात्र आता तिने या सगळ्यामध्ये कारस्थानं करत ईश्वरीचा जे काही नवीन कॉस्ट्यूम आहे, जो कॉस्ट्यूम आता इकडे ती या सगळ्यामध्ये घालणार असते, त्या कॉस्ट्यूमला मात्र आता इकडे खराब करण्याचं काम केलंय। पण ऐन वेळेला मात्र आता तिचाच डाव तिच्यावरती अशा पद्धतीने उलटलेला आहे आणि अर्णव या सगळ्यामध्ये अशा पद्धतीने मात्र आता सत्याचा उलगडा करतोय। आत्तापर्यंत अनेक गोष्टी इकडे आता अशाच होत चाललेल्या असतात, तरी सुद्धा शेवटच्या क्षणाला अर्णवने मात्र आता ह्या सगळ्याचा कसा उलगडा केलाय, काय उलगडा केलाय, सगळं सविस्तरपणे पाहूया। इकडे आता आपण पाहिलेलं आहे की या सगळ्यामध्ये आता राजेशचा आजचा डाव तर फेल गेलेला आहे। राजेशचा आजचा डाव फेल गेलाय आणि या सगळ्यामध्ये राजेशचा हा डाव फेल केल्या कारणाने मात्र आता राजेशच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट आहे आणि ते म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा आता मला पुढील ह्याच्यामध्ये उद्याच्या कॉम्पिटिशनच्या भागामध्ये काहीही झालं तरी सुद्धा मात्र या अर्णव आणि ईश्वरी यांना असा काही धडा शिकवायचा आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये अर्णव वाचलाच नाही पाहिजे। पण जर का अर्णवला वाचवायला ईश्वरीने नाटक केलं, मग मात्र या सगळ्यामध्ये ईश्वरीचं सुद्धा आता काही खरं नाहीये असा विचार तो करतोय आणि आता काहीही झालं तरी माझी इंदोरी जिलबी आता माझ्याजवळ आलीच पाहिजे। इकडे तोपर्यंत मात्र आता इकडे सांगायला लागतोय तो म्हणजे स्वतः आता अर्णव ईश्वरीला की काहीही झालं तरी उद्याच्या कॉम्पिटिशनमध्ये स्वतःच्या वरती आता रिस्क घेत काहीही करायचं नाहीये। यावरती ईश्वर ठीक आहे, तुम्ही काही काळजी करू नका। इकडे आता अर्णव आणि ईश्वरी हे आता दुसऱ्या कॉम्पिटिशनमध्ये जाण्यासाठी निघालेले आहेत आणि दुसरा कॉम्पिटिशनचा राऊंड आहे तो म्हणजे आता इकडे या सगळ्यामध्ये महत्त्वाचा राऊंड असणार आहे आणि त्या राऊंडमध्ये स्वतः आता फॅशनच्या ह्याच्यावरती उतरायचं आहे, रॅम्पवरती उतरायचं आहे आणि रॅम्पवरती उतरून आता फॅशन वॉक सुद्धा करायचा आहे। हा दुसरा राऊंड आहे आणि या राऊंडच्या वेळेला मात्र आता इकडे नम्रताने एक वेगळीच योजना केली। तिला आता वल्लरीने उद्याची कॉम्पिटिशन ही फॅशनची असणार आहे। आत्तापर्यंत तुला काही जमलं नाही, पण या वेळेला तरी आता करून दाखव। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ईश्वरीचे जे काही कॉस्ट्यूम असतील त्या कॉस्ट्यूमला जर का आता तू आयत्या वेळेला काहीतरी केलंस ना, म्हणजे आयत्या वेळेला अगदी त्यावेळेला ती आता स्टेजवरती जाणार आहे त्यावेळेला तर मात्र या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी ईश्वरीला मात्र आता आयत्या वेळेला दुसरं काही मिळणार नाहीये आणि आता काहीतरी थातुरमातुर गजे घालून जाईल आणि त्यानंतर मग आता तुलाच ही कॉम्पिटिशन जिंकायला मिळणार आहे। यावरती मात्र आता इकडे नम्रता सांगायला लागते त्याची काळजी करू नका, मी असं काहीतरी करेन ना की ज्यामुळे मात्र आता इकडे इशू या सगळ्यामध्ये हरलीच पाहिजे। बरं, हे सगळं झाल्यावरती मात्र आता नम्रता विचार करते नाही, आयत्या वेळेला नाही करणार, कारण आता तिला माझ्यावरती डाऊट येऊ शकतो। त्या दिवशी सुद्धा आता आयत्या वेळेला तिचा पाय मुरगळवला आणि तरी सुद्धा मात्र आता या सगळ्यामध्ये ती कॉम्पिटिशन जिंकले। त्यामुळे जर का आता हिचा परफॉर्मन्स खराब करायचा असेल किंवा हिला या सगळ्यामध्ये आता इकडे काहीही झालं तरी सुद्धा हरवायचं असेल तर मला माझी खेळी खेळली पाहिजे आणि नम्रता पुढची योजना करते। इकडे आता वल्लरी विचार करते, कर तू जे काही करशील ना ते लवकरात लवकर कर, कारण काहीही झालं तरी अर्णव आणि ईश्वरी हे आता कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकायला नकोत म्हणजे नकोतच। बरं, हा सगळा प्रकार आता चालू असताना इकडे आता कॉम्पिटिशनचा दिवस उजाडलेला आपण आता पाहिलेलं आहे। कॉम्पिटिशनचा दिवस उजाडल्यावरती मात्र सगळेजण जायला आणि आता निघण्याची तयारी चालू आहे। तोपर्यंत मात्र ईश्वरीची बॅग आणि तिचा कॉस्ट्यूम तिकडे रेडी आहे आणि त्याच वेळेला मात्र नम्रता विचार करते हीच माझ्यासाठी चांगली संधी आहे, काहीही झालं तरी सुद्धा आजचं मला संधी सोडून चालणार नाहीये। या सगळ्यामध्ये मी आता कोणत्याही परिस्थितीमध्ये ही संधी सोडणारच नाहीये असं म्हणत नम्रता मात्र आता विचार करते आणि त्याच वेळेला आजी सांगायला लागते, ईश्वरी
म्हणजे आत्तापर्यंत तू इकडे प्रत्येक कॉम्पिटिशन जिंकत आलेली आहेस, पण तुझ्या मागे आता आलेल्या अडचणीसुद्धा खूप भयंकर आहेत. मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये कितीही काहीही अडचणी आल्या तरी प्रत्येक अडचणीवरती मात करत तू इथपर्यंत जरी पोचली असलीस ना, तरी यापुढचा काळ आता कठीण आहे. तुझे जे काही शत्रू आहेत ते तुला या सगळ्यामध्ये त्रास देण्याचा प्रयत्न करतील, पण पण मला खात्री आहे सात्विका, फॅशन वाचवण्यासाठी तू आता जे काही करशील ना ते सगळं मनापासून करशील. पण बाळा, एक गोष्टीची काळजी घे, हे सगळं करत असताना स्वतःची तब्येतसुद्धा तुला जपायला पाहिजे, असं म्हणत ती आता ईश्वरीला समजवत आहे. ईश्वरी सांगते, आजी तुम्ही काहीच काळजी करू नका, मी या सगळ्यामध्ये स्वतःच्या तब्येतीकडे अजिबात कॉम्प्रोमाइज करणार नाहीये. फायनली मात्र आता अर्णवला मामा सांगतो, हे बघ, प्रत्येक वेळेला तू आता लेट होतोस आणि प्रत्येक वेळेला या सगळ्यामध्ये तुला आता तिकडे पोहोचायला उशीर होतो, पण या वेळेला मात्र आता मी असं होऊ देणार नाहीये. कोणत्याही परिस्थितीमध्ये तू तिकडे उशिरा पोहोचता कामा नये. काहीही झालं तरी सुद्धा वेळेतच तू आता तिकडे पोहोचला पाहिजेस. चल लवकर निघ बरं, असं म्हणत तो आता इकडे अर्णवला लवकरात लवकर बाहेर निघण्यासाठी सांगत आहे आणि आता अर्णवला तो बाहेर काढत आहे. अर्णव आता सांगतोय, हो मामा. यावरती मामा सांगतो, यावेळेला तू माझ्या गाडीत चल, म्हणजे तुला कसा आणि काय उशीर होतोय ना हे मला कळेल. लवकरात लवकर चल बरं, असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे अर्णवला मामा बाहेर घेऊन चाललाय आणि कॉम्पिटिशनला पोहोचायला नेहमीच लेट कसा होतो हे पाहण्यासाठी किंवा काहीही विघ्न यायला नको म्हणून आता एकत्रितच मामा त्याला घेऊन चाललाय. त्यामुळे अर्णव वेळेतच पोहोचणार असतो. असं म्हटल्यावरती आजी आता या सगळ्यामध्ये ईश्वरीला सांगते, ईश्वरी तू सुद्धा ये. तोपर्यंत ईश्वरी म्हणते, हो माझी पाण्याची बॉटल आहे, ती पाण्याची बॉटल घेते आणि त्यानंतर मी आता येते. असं म्हणत ईश्वरी तिची पाण्याची बॉटल आणण्यासाठी मात्र आता आत गेलेली आहे. ज्या वेळेला ईश्वरी तिची पाण्याची बॉटल आणायला जाते त्याच वेळेला इकडे आता नम्रता विचार करते, ड्रेस डायरेक्ट खराब करायचा म्हणजे आयत्या वेळेला, म्हणजे ती घालायला ज्या वेळेला ड्रेस काढेल ना त्याच वेळेला तो ड्रेस खराब झालाय हे तिला कळलं पाहिजे. पण त्याच्या आधी जर का कळलं तर इशू काही ना काहीतरी करून आता जुगाड करून तो ड्रेस दुरुस्त करेल. म्हणूनच काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये हा ड्रेस आत्ता खराब करायचा, तिला दिसण्यात नाही आला पाहिजे असा खराब करायचा. आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे ईश्वरी अजून आली का नाही त्यासाठी मात्र आता आलेला आहे तो म्हणजे स्वतः आता अर्णव. आणि अर्णव नम्रताला हे सगळं करताना पाहतोय. नम्रता कॉस्ट्युम खराब करते हे सगळं ज्या वेळेला अर्णवने मात्र आता पाहिलंय आणि त्यावेळेला अर्णवला मात्र आता मोठा धक्का बसलाय. अर्णव विचार करायला लागतो, नाही काहीही झालं तरी नम्रताचं हे कारस्थान थांबलंच पाहिजे. आणि त्यानंतर त्याने खराब केलेला ड्रेस पाहिलाय आणि तो सध्या काही बोलत नाहीये. तोपर्यंत ईश्वरी आता तिचं सगळं आटपून बाहेर आलेली आहे आणि त्यानंतर ती कॉस्ट्युमची पिशवी घेते आणि बाहेर. इकडे आता अर्णव ईश्वरीला सांगत आहे, 1 मिनिट थांब, तुला आता मी काहीतरी दाखवत आहे. असं म्हणत अर्णव आता ईश्वरीला ती कॉस्ट्युमची पिशवी दाखवतो आणि त्या कॉस्ट्युमच्या पिशवीमध्ये घालण्याच्या कॉस्ट्युममध्ये मात्र आता नम्रताने जे काही सगळं अस्ताव्यस्त घाण करून ठेवलेली आहे ती सुद्धा दाखवतो. ते पाहिल्यावरती ईश्वरी म्हणते, पण माझा हा ड्रेस तर मी आत्ताच लॉन्ड्रीमधून मागवून घेतला होता, अचानकपणे तो खराब कसा काय झाला? आणि त्यावरती अर्णव सांगायला लागतो, तेच तुला मी सांगतोय, हे सगळं करणारं दुसरं तिसरं कोणी नाहीये, नम्रता आहे. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आणि त्या दिवशी सुद्धा आता स्केटबोर्डवरती तुला ढकलणारं दुसरं तिसरं कोणी नाहीये, ती नम्रताच होती. कारण मी आत आलो तेव्हा नम्रता घाबरीघुबरी होऊन तिकडून बाहेर पडली होती. मला असं वाटते की ती हे सगळं कॉम्पिटिशनसाठी करते. आत्ता सध्या तू काहीच बोलू नकोस, लवकरात लवकर दुसऱ्या ड्रेसची मी व्यवस्था करतोय. एकदा का कॉम्पिटिशन झाली ना की त्यानंतर मग पुढचं बघ. आणि त्यानंतर मात्र आता लगेचच अर्णव घाईघाईमध्ये ड्रेस आता अरेंज करतो आणि कुणालाच हे कळू देत नाहीये. नम्रताला असं वाटतं की आपला डाव मात्र यशस्वी झालेला आहे. पण आयत्या वेळेला मात्र आता इकडे कॉम्पिटिशन सुरू झाले. ईश्वरी मात्र आता वेगळ्याच कॉस्ट्यूममध्ये आलेली आहे आणि ज्या वेळेला ईश्वरी वेगळ्या कॉस्ट्यूममध्ये आलेली आहे ते पाहून नम्रताला धक्का बसलाय. आणि त्याच वेळेला मात्र आता अर्णवने सगळ्यांच्या समोर नम्रताला एक्सपोज केले. अर्णव आता सांगायला लागतोय, बास झालं नम्रता, आत्तापर्यंत तुझ्यावरती कोणालाही डाऊट नव्हता आणि कुणी मला तिसऱ्याने जर का आता सांगितलं असतं की हा प्रकार असा काहीतरी घडलाय तर आता मी विश्वास ठेवला नसता. पण या सगळ्यामध्ये मात्र आता मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं,
मी आज डोळ्यांनी पाहिलेलं आहे की हे सगळं काय घडलेलं आहे आणि त्यामुळे मात्र आता मला इकडे समजलंय आणि या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा आता तुला सोडणार नाहीये असं म्हणत त्यांनी आता ईश्वरीला हरवण्यासाठी हे सगळं जे काही तू आता करत आहेस ना ती गोष्ट मला अजिबात पटलेली नाहीये. आणि आकाश पण चिडलाय. आकाशने सुद्धा नम्रताला जाब विचारलाय. ऐन स्टेजवरती अर्णवने सगळ्या गोष्टी एक्सपोज करत मात्र आता इकडे अशा पद्धतीने धमाका केलाय की आता नम्रताला कुठेच तोंड दाखवायला जागा उरलेली नाहीये आणि नम्रता या सगळ्यामध्ये आता मात्र कॉम्पिटिशन मधून बाहेर झालेली आहे.